ओके स्टार्ट. गुड मॉर्निंग. 10वी अ ते फ च्या सर्व मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं भूमिती 10वी धडा 3रा वर्तुळ सर्कल या धड्यामध्ये आपला पहिला सेशन आहे. खरं तर हा काल थोडस सुरू केलं होतं, पण आपण आता आज पहिला सेशन आहे म्हणूया. त्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. गुड मॉर्निंग. आणि काल आपण सुरुवात केली होती ती म्हणजे सर्कल सर्कल वर्तुळ, समकेंद्री वर्तुळ, छेदणारी वर्तुळ वगैरेच्या विषयी. त्यानंतर 2-3 काही गुणधर्म प्रमेयाच्या स्वरूपामध्ये फक्त आपण वाक्याच्या स्वरूपात लिहिलेली होती, ती तुम्हाला मी सांगितली. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचंय, नाव टाका, दिलेल्या बिंदूतून जाणारी वर्तुळे, नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू गिव्हन पॉइंट तिरपिरेख एस म्हणजे पॉइंट्स. दिलेल्या बिंदूतून जाणारी वर्तुळे, नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू गिव्हन पॉइंट तिरपिरेख पॉइंट्स. आता तुम्ही आकडा एक टाका. जर एक बिंदू दिला असेल तर, एक बिंदू दिला असेल तर, आता तुम्ही मोबाईल आडवा धरा आणि एकच मिनिट. व्हाईट बोर्ड सुरू केलाय मी. मोबाईल आडवा धरा. सर्कल काढायचं आहे आपल्याला. इथं एक बिंदू घ्या पी, डॉट करून एक पी बिंदू घ्या कागदावर. काय करायचं, पेन्सिल पी वर आणायची, काही पण त्रिज्या ठेवायची, पी मधून सर्कल गेलं पाहिजे. कुठंही टोचा तुम्ही, पण त्रिज्या बदला, पण पी वर पेन्सिल घ्यायची पहिल्यांदा. काढा असं वर्तुळ पी मधून जाणारी, कितीतरी काढता येते. फक्त पेन्सिल ठेवायची पी वर, त्रिज्या किती पण घ्या, कर्कट कुठंतरी टोचेल, सर्कल ओढायचं. मी काय म्हटलं ते तुम्हाला समजलं माझ्या. अशी पी मधून जाणारी अनेक वर्तुळ आपण काढू शकतो. अशी पी मधून जाणारी अनेक वर्तुळ आपण काढू शकतो. म्हणजे किती, इनफायनाइट. बर, झालं. लिहा तिथं. अशा प्रकारे खाली लिहा. इन दिस वे वी कॅन ड्रॉ. अशा प्रकारे आपण दिलेल्या एका बिंदूतून, दिलेल्या एका बिंदूतून अनंत वर्तुळे काढू शकतो. इन दिस वे वी कॅन ड्रॉ इनफायनाइट सर्कल्स passing through infinite circles passing through a given point, full stop. अशा प्रकारे आपण दिलेल्या एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता दुसरा आकडा. नाव टाका. नवीन पानावर आलात तर फार चांगलं होईल. दिलेल्या प्रतलातील 2 बिंदूंतून जाणारी वर्तुळे.
number of circles passing through two given points, number of circles passing through two given points. Number of circles passing through two given points. दिलेल्या प्रतलातील दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे. आता लक्ष द्या, तुम्हाला हा बिंदू ए नावाचा बिंदू दिलाय, बी नावाचा बी बिंदू दिलाय. ओके, आता फेंट ए बी जोडा, खूप फेंट जोडा. आता मी फेंट म्हणलं तर तिकडच येत आहे. आता काय करा, ए वर टोक ठेवून बी वर टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त घेऊन खाली वर चाप मारा. आणि ही लंबदुभाजक रेषा फेंट काढा. लंबदुभाजक रेषा काढली तुम्ही. आता काय करा, याला नाव द्या एम. मधल्या बिंदूला काय दिलं, मध्यबिंदू मिळाला आपल्याला, एम नाव दिलं. म्हणजे हे आणि हे इक्वल आहेत. एम वर टोक ठेवा, ए वर आणि बी वर पेन्सिल आणा. हे पहिलं वर्तुळ झालं. आता वर कुठं पण खाली कुठं पण, परंतु या लंबदुभाजकावरच कुठंही पेन्सिल टोचवली तर समजा पी बिंदू घेतला. आता बिंदू घेत बसायचं नाही तुम्ही, नाव देत बसायचं नाही, बिंदू घ्या पण नाव देत बसू नका. पी वर टोक ठेवा, कर्कटकचं लोखंडी टोक. ए वर आणि बी वर पेन्सिल आली पाहिजे. सर्कल झालं. पुन्हा असाच सर्कल दुसरा कुठला तरी बिंदू घेऊन तुम्ही काढू शकाल. फक्त केंद्रबिंदू कुठं पाहिजे, उभ्या एल रेषेवर, आणि प्रत्येक वेळी ते सर्कल ए आणि बी मधून पास होईल. केंद्रबिंदू कुठं आहे बघा, सेंटर कुठेही घ्या, परंतु सर्कल ए आणि बी मधून गेलं पाहिजे. काय करायचं, पेन्सिल ए वर बी वर टोचवायची, मग टोक तुमचं त्या लाईन एल वर ठेवा. प्रत्येक वेळी त्रिज्या बदला. अनेक वर्तुळ तुम्हाला अशी काढता येतील, परंतु सेंटर कुठं राहील, केंद्रबिंदू वर्तुळाचा कुठं राहील, लाईन एल वर. वर दोन खाली दोन आणि ते एम बिंदू घेऊन एक, असे 5 एक सर्कल काढले, भरपूर झालं. पण ए आणि बी मधून सर्कल गेलं पाहिजे. ए आणि बी मधून वर्तुळ गेलेलं पाहिजे, दिसलं पाहिजे कंपल्सरी. खाली लिहा आकृतीत, in the figure points A and B are given 2 points. आकृतीत ए व बी हे दोन दिलेले बिंदू आहेत. सावकाश सांगतो, काळजी करू नका. ए व बी हे दोन दिलेले बिंदू आहेत. फुल स्टॉप. जॉईन ए बी. ए बी जोडले. आता रेख एबीचा किंवा रेषाखंड एबीचा नाव, ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग एबी. आता रेख एबीचा लंब दुभाजक काढला. रेख एबीचा लंब दुभाजक काढला. ब्रॅकेट मध्ये एल, ब्रॅकेट कंप्लीट. वर्तुळाचा केंद्रबिंदू पी शिफा एवढं इतकं सावकाश सांगून पण का, बर. ए व बी हे दोन दिलेले बिंदू आहेत. ए बी जोडला व रेषाखंड एबीचा लंब दुभाजक काढला. आता पी यासारखे अनेक केंद्रबिंदू
एल रेषेवर घेतले. नाव टेक पॉइंट पी ऑन लाईन एल. ऑनलाईन लिहू नका, ऑन लाईन वेगळं, ऑन लाईन एल अँड टेक रेडियस पीए और पीबी. आणि पीए व पीबी ही त्रिज्या घेतली. व वर्तुळ काढले. टेक रेडियस पीए अँड पीबी ॲज रेडियस अँड ड्रॉ सर्कल. आणि वर्तुळ काढले. अरे का असे दिसून येते की वी फाइंड दॅट वी कॅन ड्रॉ इनफायनाइट सर्कल्स. असे दिसून येते की आपणास अशी अनंत वर्तुळे काढता येतात. जी ए व बी मधून जातात. We can draw infinite circles which pass through A and B. Through A and B. Full stop. त्याच्या पुढे मात्र येथे अट ही आहे की but the condition is that मात्र येथे अट ही आहे की शिफा होत आहे ना. येथे अट ही आहे की प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या. बट द कंडिशन इज दॅट एव्हरी टाइम द सेंटर ऑफ ईच सर्कल but the condition is that every time the center of each circle must lie on the perpendicular bisector. मात्र अट ही की प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर हवा. But the condition is that the centers of all the circles must lie on the perpendicular bisector of the segment joining those 2 points. Joining those 2 points. म्हणजे काय याचा अर्थ यातनं काय शिकलो आपण. एकच बिंदू दिला तर ढिगा आणि सर्कल आम्ही काढू शकतो. ढिगार सर्कल काढू शकतो. बासकी भरपूर झाली. एकच बिंदू दिला. इथं मात्र तुम्ही केंद्रबिंदू कुठेही घ्या, स्वैर आहे, अट नाही. आता बघा जर दोन बिंदू दिले तर आमची अट काय की त्या दोन बिंदूनच गेलं पाहिजे वर्तुळ ए आणि बी मधूनच. मग यांना जोडावं लागेल, याचा लंबदुभाजक काढावं लागेल आणि लंबदुभाजकावर कुठं पण घ्या केंद्रबिंदू, कुठं पण घ्या. मग समजा हा पी आहे, हा पी आहे, हा पी आहे. प्रत्येक वेळी पी ए पी बी
PB ही त्रिज्या घ्यायची प्रत्येक वेळी आणि ती त्रिज्या घेऊन मग वर्तुळ ओढायचं ते A आणि B मधून जातच. मग असे कितीतरी केंद्रबिंदू मिळतात, म्हणून अशा कितीतरी त्रिज्या मिळतात, म्हणून अशा कितीतरी वर्तुळ काढता येतात. इनफायनाइट. आता आकडा तिसरा टाका नवीन पानावर. नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू दिलेल्या 3 बिंदूतून नाव टाका मराठी मीडियम वाले. दिलेल्या 3 बिंदूतून number of circles passing through 3 points in the same plane. दिलेल्या 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. आता आकडा A त्याच्यामध्ये किंवा अ आकडा ते 3 बिंदू एक रेषीय नसतील तर Number A, the given 3 points are non-collinear. Given 3 points are non-collinear. ते 3 बिंदू एकाच रेषेत नसतील तर, म्हणजेच काय, नैक रेषीय असतील तर. आता लक्ष द्या इकडं. आधी तुम्हाला मला लंबदुभाजकाचं सांगावं लागेल. पहिल्यांदा लंबदुभाजक तुम्हाला माहिती आहे, फक्त मी आठवण करून देतो. AB दिलाय तुम्हाला एक सेगमेंट, या रेषाखंडाचा लंबदुभाजक तुम्ही काढला. लंबदुभाजक जर काढला तुम्ही तर त्याचा गुणधर्म काय, तो लंबही असतो आणि 2 समान भाग करणारा असतो. शिवाय याचे गुणधर्म काय आहेत अजून, की त्याच्यावरचा प्रत्येक बिंदू, कुठलाही बिंदू घ्या, समजा मी हा घेतला, हा P घेतला, PA आणि PB इक्वल असतच. मी हा T घेतला, TA जोडलं, TB जोडलं, इक्वल असतच. हा S घेतला, SA SB इक्वल असतच. याचा अर्थ काय, मग काय शिकलो यातनं आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय, लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या दिलेल्या रेषाखंड AB च्या पासून, म्हणजेच त्याच्या एंड पॉइंट पासून, A आणि B पासून इक्वी डिस्टंट असतात, समान अंतरावर असतात. आता हा मुद्दा डोक्यात ठेवा, म्हणजे मग मी वर्तुळाचं आत्ताच शिकवतो. आता तुम्हाला आम्ही दिलेले 3 पॉइंट कसे आहेत, इथं आहेत, इथं आहे, इथं आहे. हा कोण आहे, हा समजा A आहे, हा समजा B आहे, हा समजा C आहे. काही नाही, AB जेवढं अंतर आहे तेवढंच AC असलं पाहिजे अशी काही अट नाही, कंपल्सरी नाही. जरा लांब घे. हा C आहे. ओके, ABC. मग AB जोडला. हे 3 बिंदू एका रेषेत आहेत का, नाहीत, म्हणजे आपला पहिला पॉइंट चाललाय ते. मग फेंट AB जोडलं आणि BC जोडलं. आता A वर B वर टोक ठेवून असा चाप मारून हा लंबदुभाजक काढला. ओके, पुन्हा B वर C वर टोक ठेवून हा लंबदुभाजक. आता लंब आणि दुभाजक आहे, बरोबर आहे. हा लंब आहे आणि दुभाजक आहे, कळतंय तुम्हाला. मग आता या लंबदुभाजकाला मी समजा L म्हणतो आणि याला M म्हणतो. आता L गुणधर्म काय, L चा, L परपेंडिक्युलर बायसेक्टरचा गुणधर्म काय, L रेषेवरचे सगळेच्या सगळे बिंदू B आणि C पासून समान अंतरावर असले पाहिजेत. बर, M हा कोणाचा लंबदुभाजक आहे, AB चा. AB बघा इथं आहे AB, हे AB, आणि त्याचा लंबदुभाजक कोण आहे, हा M रेषा, बरोबर आहे. मग या लंबदुभाजकाच्या बाबतीत काय दिसतंय तुम्हाला, M वरचे सगळे बिंदू A आणि B पासून समदूर असले पाहिजेत.
एम रेषेवरचे सगळे बिंदू ए आणि बी पासून समान अंतरावर असले पाहिजेत, इक्विडिस्टंट. मग आता एल आणि एम काही समांतर आहेत का? नाही. मग ते कसे छेदलेत? कुठं? समजा ओ मध्ये छेदलेत. ओके, ओ बिंदू ते छेदलेले आहेत. मग मी ओ बी एकरूप ओसी म्हणू शकतो, ओ ए एकरूप ओ बी म्हणू शकतो. पहिलं स्टेटमेंट काय? ओ बी एकरूप ओसी. दुसरं स्टेटमेंट काय? ओ बी एकरूप ओ ए. मग दोन्ही कंबाईन केलं तर काय होईल? ओ ए एकरूप ओ बी एकरूप ओ सी. मग मी ओ वर कर्कटचं टोक ठेवतो, पेन्सिल ए वर, बी वर, सी वर आणतो आणि हे वर्तुळ काढतो. मिळालं की मला वर्तुळ. बरोबर आहे का? म्हणजे काय याचा अर्थ? दिलेल्या 3 एकाच रेषेत नसलेल्या नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून एक तरी वर्तुळ जातं. थांबा, लगे एक आणि एक म्हणायचं नाही आत्ताच. आत्ताशी एक वर्तुळ गेलंय. पहिल्यांदा एक समजलं म्हणजे अस्तित्व कळलं, आणि आता एक आणि एकच आता आपल्याला सिद्ध करायचं. एकच. हे एक एक जाणं म्हणजे एक तरी वर्तुळ गेलं, याला म्हणायचं अस्तित्व सांगणारा शब्द आहे. आणि पुढे आणि एकच म्हटलंय ना, याला म्हणायचं एकमेवत्व. एक आणि एकच, तेच तेवढंच वर्तुळ जातं. आता सिद्ध करतो पुढचं, बघा लक्षात द्या. मला सांगा, या बीसी नावाच्या सेगमेंटला किंवा रेषाखंडाला किती लंबदुभाजक असतात? दिलेल्या रेषाखंडाला किती लंबदुभाजक असतात? एक आणि एकच. मग एल हा लंबदुभाजक एकटाच आहे. ए बी नावाच्या रेषाखंडाला कितीच लंबदुभाजक असतील? एम, तो पण एकटाच आहे. कोणत्याही दोन रेषा जर छेदल्या तर किती बिंदू छेदतात? एक आणि एक. नाही, असं होतं का? असं होत असतं का सांगा बरं? एकदा असं छेदलंय, असं छेदलंय, असं छेदलंय, असं 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 नाही. याचा अर्थ काय मग यातनं समजलं? की तुम्हाला माहिती की दिलेल्या दोन रेषा फक्त एकदा छेदतात. मग जर एकच लंबदुभाजक असतील त्यांचे ते छेदताना फक्त एकाच बिंदूत छेदत असतील, तर मला एकच सेंटरचा वर्तुळ केंद्रबिंदू मिळालाय. एकाच सेंटरचा फक्त केंद्रबिंदू मिळालाय. बरोबर आहे की नाही? तोच एकाच वर्तुळचा. मग हा एकच मध्य केंद्रबिंदू मिळाला असेल तर एकच त्रिज्या मिळाली मला. जर एकच त्रिज्या मिळाली तर मी एकच वर्तुळ काढणार. म्हणून दिलेल्या 3 नैक रेषीय एकाच रेषेत नसलेल्या 3 बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जातं. हेन्स द प्रूफ. आता तुम्हाला प्रूफ नाहीये, सांगा लागलो. कळलं का? आता तुम्ही काय करायचं? माझ्या बरोबर काम करा, चला सगळेजण. चला, ए घ्या, बी घ्या आणि बराच लांब सी घ्या. बराच म्हणजे फार नका लांब घेऊ, थोडं अंतर वेगळं पाहिजे. नाव द्या त्याला एबीसी. म्हणून म्हणलं मी नवीन पानावर या. एबीसी झाला. फेंट एबी जोडा, फेंट बीसी जोडा. समजलं एवढं? आता बी वर टोक ठेवा, सी वर टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त घेऊन वर आणि खाली फेंट चाप मारा, निम्म्यापेक्षा जास्त घेऊन, आणि ही रेषा ओढा. नाव द्या तिला एल. लंब आणि दुभाजक. आता एबी तुमच्या डोळ्याला पॅरलल करा. वही फिरवा आणि एबी तुमच्या डोळ्याला पॅरलल पाहिजे. आता ए वर बी वर टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हे चाप मारा. ही रेषा गेली एम, इथं पण लंब, दुभाजक, यांचा छेदनबिंदू ओ माना. ओ वर असं डॉटेड जोडा ओशी.
फार फेंट, हे सगळं काम फेंट पाहिजे. आता ओ ए एवढी त्रिज्या घ्या, ओ वरचं टोक उचलू नका, बी वर सी वर पडतं का बघा पेन्सिलचं टोक. मग ए बी सी, ओ सेंटर असलेलं वर्तुळ जरा डार्क काढा. झालं? खाली लिहा. अशा प्रकारे दिलेल्या 3 नैकरेषीय बिंदूतून, इन दिस वे 1 and only 1 circle passes through. अशा प्रकारे दिलेल्या 3 नैकरेषीय बिंदूतून एकच वर्तुळ जाते. In this way, 1 and only 1 circle passes through given 3 non-collinear points. आता ह्यातली केस बी. दुसरी केस, जर दिलेले 3 बिंदू एकरेषीय असतील तर, if the given 3 points are collinear, जर दिलेले 3 बिंदू एका रेषेत असतील तर, हा आहे ए बिंदू, हा आहे बी बिंदू, लांब आहे सी बिंदू. जरा लांब घ्यायचा, ए बी एवढं, त्याच्यापेक्षा थोडं जास्त बीसी. जोडा फेंट रेषेनं. आता काय करा, ए बी चा लंबदुभाजक काढा. ए वर टोक ठेवून नेहमीपेक्षा जास्त घेऊन बी आणि ए वर टोक ठेवून हा लंबदुभाजक काढला. एल आणि बी आणि सी वर टोक ठेवून एम. आता मला सांगा, मगाशी ए बी चा लंबदुभाजक आणि बीसी चा लंबदुभाजक छेदले तरी तर छेदलेत का सांगा? उलट ते एकाच रेषेवरचे 2 लंब आहेत म्हणल्यानंतर ते समांतर झाले. जर समांतर असतील तर ते छेदतच नाहीत म्हणल्यानंतर केंद्रबिंदूच मिळत नाही. केंद्रबिंदू मिळत नाही म्हणल्यानंतर त्रिज्याच मिळत नाही. त्रिज्याच मिळत नाही म्हणल्यानंतर वर्तुळ मिळत नाही. कळलं का? लिहा. अशा प्रकारे दिलेल्या 3 एकरेषीय बिंदूतून, अशा प्रकारे दिलेल्या 3 एकरेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जात नाही. अशा प्रकारे दिलेल्या 3 एकरेषीय बिंदूतून, इन दिस वे, through 3 given collinear points, through 3 given collinear points, no any circle passes किंवा no any circle can be drawn. No circle can be drawn असंही चालतं. एका वर्तुळाला कमीत कमी 3 बिंदू लागतात. 3 बिंदू एका रेषेत नसलेले पाहिजे. एकही वर्तुळ नाही तर जात नाही एका रेषेत बिंदू. पुढचं नाव टाका. व स्पर्शिका. छेदिका व स्पर्शिका. आता मी तुम्हाला, समजा
एक वर्तुळ आणि एक रेषा दिली, पण म्हणलं की ते एकाच प्रतलात आहेत बरं का, काढा आकृती मग असं म्हटलं, तर तुम्ही काय करू शकाल? 3 केसेस कराल. एक वर्तुळ दिलेलं हे आणि रेषा दिलेली ही सेपरेट आहे. ते आहेत डिस्टिंक्ट फिगर्स. त्या वर्तुळाचा आणि त्या रेषेचा काही संबंध नाही. काय झालं बाळा? हात का वर केलाय? कोणी हात वर केलाय? हा, काय कशामुळे हात वर केलाय? छेदिका आणि स्पर्शिका शिकवा लागलेलो आहे. लक्ष द्या. तुम्ही नाही लक्ष दिलं तर मग काहीच उपयोग नाहीये बघा. हम्म. आता तुम्हाला एक वर्तुळ आणि एक जर रेषा दिली असेल तर ही पहिली केस आहे की तुम्ही ते सेपरेट दाखवा. दुसरी केस काय आहे की वर्तुळ आणि ती रेषा एकमेकांना एकाच बिंदूत स्पर्श करतात. आणि तिसरी केस काय होऊ शकेल? एक वर्तुळ आहे आणि दुसरी रेषा आहे ती छेदली आहे चक्क 2 बिंदूंमध्ये, ए आणि बी मध्ये. कळलं? लिहा. एक वर्तुळ व एक रेषा दिल्यास इफ one circle and one line are given, then there are following possibilities. दिल्यास खालील 3 शक्यता संभवतात. खालील 3 शक्यता संभवतात. त्या 3 आकृत्या काढा आणि एक एक ओळ सोडा. एका खाली एक काढा म्हणजे साईडला आपण त्याच्या लिहू. पान नंबर 50 वरच्या 3 आकृत्या काढा, 3.8च्या. मी एंड करतो, आपण लगेच भेटू.